यामध्ये मला नक्की हे विचारायला तुम्हाला आवडेल की ज्या पद्धतीनं आता तुम्ही RSSची संलग्न आहात, इतक्या जवळून काम केलेलं आहे, आपण देखील प्रशिक्षण वर्ग घेता, तर नेता कसा असावा, नेता कसा घडवावा किंवा नेत्यानं काय करावं जबाबदारी मिळाल्यावर, याच्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण हे दिलं जातं. तुम्हाला वाटतं का की ह्याची खरंच आता ह्या परिस्थितीमध्ये नितांत आवश्यकता आहे आणि कुठेतरी तुमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी देखील असं RSS सर्वसमावेशक आहे, कधीतरी अशा प्रशिक्षण वर्गाला देखील आता हजेरी लावली पाहिजे, जेणेकरून तुमचे अधिकार काय आहेत आणि तुम्ही काय करू शकता याची जाणीव शास्त्रशुद्ध पद्धतीनं तिथं मिळते. मी अगदी विनम्रतेने पण तरी अभिमानाने सांगेन की भारतीय जनता पार्टी हा देशामध्ये गांभीर्यपूर्वक राजकारण करणारा आणि अतिशय निष्ठेने संघटना चालवणारा एकमेव पक्ष आहे. म्हणजे एकमेव यशस्वी पक्ष आहे. कम्युनिस्ट पक्षाचे काही छोटे मोठे गट आहेत, तेही गांभीर्यपूर्वक करतात, त्यांच्याकडे एकनिष्ठ पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहेत, हे सगळं खरं आहे, पण त्यांना लोकमान्यता नाही आहे. भारतीय जनता पार्टीला आज एक सार्वदेशिक मान्यता आहे, अगदी नागालँड, मणिपूर, अरुणाचलापासून ते थेट केरळपर्यंत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही नेहमीच म्हणजे एक स्वतंत्र प्रशिक्षण विभाग, प्रशिक्षण संस्था अशी रचना पहिल्यापासून आहे. आणि कार्यकर्त्याचं प्रशिक्षण याचं कारण 3 गोष्टींची खूप आवश्यकता असते. पहिली गोष्ट म्हणजे प्रेरणा. आजचं वातावरण जर बघितलं तर राजकीय काय, सामाजिक काय, कार्यकर्त्याला प्रेरणा मिळणं फार मुश्किल आहे. त्याला निष्प्रेरित वाटतं, हतोत्साहित वाटतं, कधीकधी निराशेचे ढग दाटून येतात. त्यामुळे त्यातनं त्याला बाहेर काढून त्याला प्रेरणा देणं हे सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे मोटिवेशनल ट्रेनिंग ज्याला म्हणतो आपण. दुसरा भाग आहे की कार्यात्मक प्रशिक्षण. जे काम त्याला करायचं आहे, संघटनेचं काम करायचं असेल तर संघटनेची, पक्षाची घटना माहिती पाहिजे. संसदेत काम करायचं तर ते नियम माहिती पाहिजेत. गव्हर्नन्सचं काम करायचं तर त्याच्याबद्दलचे कायदे कानून माहिती पाहिजेत, प्रक्रिया माहिती पाहिजेत. त्यामुळे हे कार्यात्मक प्रशिक्षण आहे. आणि तिसरं आहे ते कौशल्य प्रशिक्षण. चांगलं बोलता आलं पाहिजे, चांगलं लिहिता आलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने सोशल मीडिया चालवता आलं पाहिजे. तर हे सगळं त्यातनं घडतं. आणि त्याच्यातही सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो प्रशिक्षण नावाच्या विषयाबद्दलची एक श्रद्धा असण्याचा. मी तर काय आता मला काय, मी जनादेश मिळाला आहे, मी निवडून आलो, इतकं थम्पिंग मेजॉरिटी आहे माझ्याकडे आणि मला कोण आता शिकवू शकतं, मीच आता शिकवणार लोकांना, या भावनेचा आपल्याला स्पर्श देखील होता कामा नये याची काळजी भारतीय जनता पार्टीत आम्ही घेत आलेलो आहोत. आणि जुना किस्सा सांगतो तुम्हाला. अडवाणीजी ज्यावेळी माळगी प्रबोधिनीत येतात त्यावेळी ते नेहमी ही एक आठवण सांगतात. आणि ती आठवण याच मुंबई शहरात 1980मध्ये भारतीय जनता पार्टीचं स्थापना अधिवेशन झालं होतं. इथे बांद्रा रेक्लेमेशनला समता नगर नावाची एक नगरी उभारली गेली होती आणि त्यात वेगवेगळे उपक्रम झाले अधिवेशनामध्ये. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी आमचे अध्यक्ष होते त्यावेळी. आणि एक कवी संमेलनही झालं. तर त्या कवी संमेलनामध्ये वेगवेगळ्या विचारधारांचे, जे काही भाजपचेच विचाराचे होते असे नाही, असे अनेक कवी पण आले होते. त्यामध्ये एक हिंदी कवी ज्यांना हास्य कवी मानलं जायचं, आत्ता 3-1 वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं, शैल चतुर्वेदी, हे पण आले होते. तर चतुर्वेदींची एक कविता आहे जी प्रशिक्षण का आवश्यक आहे राजकारणामध्ये त्यावर एक प्रकारे प्रकाश झोत टाकते. बरं. ती कविता अशी आहे की नए नए मंत्री बने एक सज्जन जब पहली बार सरकारी कार में बैठे. आणि जुन्या काळात तुम्हाला माहिती ते लाल दिव्याच्या त्याचा एक वेगळी ऐट असायची. तर पहली बार सरकारी कार में बैठे तब मंत्री जी ने ड्राइवर को कहा आज कार मैं चलाऊंगा. बरं. तो ड्राइवर बेचारा डर का मारा विनम्रता से बोला तो हुजूर मैं उतर जाऊंगा. भला क्यों, मंत्री जी ने पूछा. तो ड्राइवर ने कहा क्योंकि महोदय ये कार है, सरकार नहीं जो भगवान भरोसे चल सकती है. क्या बात है, वाह. त्यामुळे कार चालवायला ट्रेनिंग पाहिजे, लायसन्स पाहिजे, पण सरकार चालवायला भगवान भरोसा पुरेसा, अशी जी धारणा लोकशाही रचनेमध्ये एक भासमान धारणा निर्माण झाली, ही चुकीची धारणा आहे. त्या धारणेला एक प्रकारे छेद देण्याचं काम जर पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी हे त्याचं एक उपकरण बनलं.